हॅलो, धन्यवाद पाटील सर. तर दरम्यान यापुढे एक आजच्या दिवसातील सर्वात मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते. आपण पाहू शकतायत गायत्री नगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता झालेली टीम असेल वेहेलोली. अशी ही लढत प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते. आजच्या दिवसातील सबसे कड़ा और बड़ा मुकाबला. आमच्या ऑफिशियली पंच देखील मैदानाचा ताबा घेताना आपण पाहू शकतायत. पंच असतील विनोद नाईक आणि भाऊ पाटील. खूप चांगल्या पद्धतीची पंचगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. चला टीम वेलोली आपण विनाविलंब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. व्हाईट जर्सी मध्ये आपण पाहू शकताय टीम वेलोली या संघाला. बुद्धिस्ट समाजाचा जर विचार केला गेला तर दोन्ही मातब्बर असे संघ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. तर वेलोली हा संघ मात्र प्रथम नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करत असताना त्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर इथून क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतात गायत्री नगर हा संघ. एक मोठा सामना प्रेक्षकाच्या भेटीकरिता येतोय. पैसा वसूल मॅच. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. वेलोली संघाचा अतिरिक्त खेळाडू शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. सातत्याने सूचना करून देखील सुद्धा आपण सूचनांचं या ठिकाणी पालन करत नाहीयेत. तुमचे जर खेळाडू कमी असतील तर आपण या ठिकाणी आलात तरी चालेल. सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. दरम्यान आपण पाहताय तर विराज ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आजच्या या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस, मेगा फायनलचा दिवस. दरम्यान पंचांकडनं सुद्धा देखील या ठिकाणी इशारा होतोय. सामना सुरू होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत सचिन आणि त्याच्या साथीला त्याची साथ देण्याकरिता रोशन. अशी ही जुगलबंदी. पहिला चेंडू मात्र अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय मात्र सरळ निघून जातोय विकेट किपरच्या दस्तान्यात निर्धावा करिता. इथून मात्र चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज अमोल यानं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरिता या ठिकाणी बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज. यावेळी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून जरूर स्टेप आउट झाला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. बॅक टू बॅक सलग दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहू शकतात अमोल याच्याकडनं. ज्या गोलंदाजी करिता अमोल याला ओळखलं जातं. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. फटका फसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन. परतावं लागेल फलंदाजाला. वडपा संघ आपण कुठेही जायचं नाहीये. यानंतर लगेचच आपला सामना आहे. दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं. यापुढील होणारा सामना असेल विराज स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील टीम वडपे. वडपा संघ आपण कुठेही जायचं नाहीये. काय गोलंदाजी केली जाते अमोल याच्या माध्यमातून सातत्यानं जर विचार केला गेला तर अचूक टप्प्यांवर या ठिकाणी गोलंदाजी. पहिल्या विकेटचं पतन जरूर झालंय. पहिला गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजी इन ऍक्शन आपण पाहतायत रोहन.
पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतायत गोलंदाज अमोल याच्याकडनं. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. अतिशय कंजूशी प्रकारची गोलंदाजी म्हटली जाईल अमोल याच्याकडनं. बघूया षटकातील पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज असेल रोहन. यावेळी मात्र आल्या आल्या आडव्या बॅटने खेळून काढला जातो. वाईडिस विकेटच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबल झालाय. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. आता मात्र धावांचा श्री गणेशा केला जातोय. संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. या 2 धावेची धावफलक 0 वरनं पुढे 2 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्तीस येतोय. 5वा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज अमोल. सामना करेल रोहन. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईडिस मिड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. चांगल्या पद्धतीची चेंडू फेक म्हटली जाईल. एकंदरीत पुन्हा एकदा 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी धावनीशी आता मात्र धावफलक झपाट्याने वडारेल. जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. 1 बाद 4. आता मात्र अंतिम चेंडू इथून हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज अमोल. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल बघूया. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज रोहन. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये बरंच काही घडतंय. पंचाकडे दाद मागितली जातीये परंतु कुठल्याही प्रकारचा इशारा देखील येत नाहीये. चेंडू तर चांगल्या पद्धतीचा हाताळला गेला होता. इथून मात्र आमचे दोन्ही पंच ऑफिशियली पंच या ठिकाणी डिस्कस करताना आपण पाहू शकतायत. बघूया कुठल्या प्रकारचा इशारा येतोय पंचांकडनं. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचाशी कुठल्याही प्रकारे वाद घालण्याचा प्रकार करू नका. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. या ठिकाणी पंचांकडनं कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होतीये आणि पहिल्या षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केली जाते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अमोलेच्या माध्यमातून आपण जरूर बघितलं. त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. कुठल्या प्रकारचा या ठिकाणी कोणता गोलंदाज आणला जाईल गोलंदाजी स्टान्सवर आपण बघूया. मला वाटतं सागर याची वर्णी लावली जाते. सागर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र अमोल यानं केली त्याच्या तोडीस तोड गोलंदाजी करेल का. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतायत वेलोली संघाकडनं सचिन. सचिन हा एक विस्फोटक असा फलंदाज आहे. त्याची फलंदाजी आम्ही कोंडले या ठिकाणी बघितली होती. आम्ही स्वतः त्या ठिकाणी समालोचन करण्याकरिता होतो आणि चांगल्या पद्धतीची विस्फोटक अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर बघितली होती. तशाच पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा असेल आपल्या संघाला. बघूया षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अलंग द कार्पेटच्या सहाय्याने त्या ठिकाणी खेळून काढला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाईल. मात्र एकंदरीत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक अतिशय संत आणि मंद गतीनं 5 या धावसंख्येवर. यावेळी मात्र दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडूला सरळ पाठवून दिले वाईडच विकेटच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. सजनी चली साजन के ससुराल. चेंडू जरूर हाताळला होता. त्याला मात्र पुल केलं गेलं आणि सक्सेसफुल राहिला. या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक ज्या अंकाला गणिती भाषेमध्ये नेल्सन म्हणून ओळखलं जातं अर्थात धावफलक 11. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेकडे मात्र चेंडूला टटावला गेलाय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4.
तर या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 15. यावेळी मात्र पुन्हा एकदा यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. थोडासा फंबल जरूर झालाय, मात्र चुकीला पुन्हा एकदा माफी नाहीये मित्रांनो. एकेरी धावेचं परिवर्तन दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. या दुहेरी धावेनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 17. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव अर्थात 360 म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व एबी डिव्हिलियर्स यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. धावफलक 17. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. 5वा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र सक्सेसफुल राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. अंतिम क्षणी मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. चेंडू फेकचा विचार केला गेला तर अतिशय दलबद्री अशी चेंडू फेक. एकंदरीत 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 3 धावेनिशी आता मात्र धावफलक 20. सागर याला मात्र पोलिसी मार दिला जातोय. सागर की धुलाई हो रही है बिना साबुन के बिना पानी के. वॉशिंग पावडर निर्मा. शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज सागर. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल सचिन. रोहन मात्र चांगल्या लय मध्ये दिसतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघितली. यावेळी मात्र भीमर चेंडू हाताळला जातोय. भीमर +1 एकंदरीत 2 धावांचा बोनस. यापुढे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फक्त आणि फक्त फ्री हिट. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल फलंदाज रोहन याच्याकडे. संधीचं सोनं केलं जाईल का. यावेळी मात्र सॉफ्ट हँडचा वापर करून अलंग कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. मात्र चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच हवेवर समाधान मानावं लागतंय. इथे मात्र षटक देखील समाप्तीस येत आहे आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 23. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर पहिलं षटक अमोल याच्या माध्यमातून जरूर हाताळलं गेलं होतं. फक्त आणि फक्त 4 धावा देत असताना एक गडी बाद जरूर झाला. त्यानंतर मात्र गोलंदाजी स्टँड्सवर आणलं गेलं सागर याला. मात्र खूपच खराब अशी गोलंदाजी म्हटली जाईल. तब्बल 19 धावा खर्च केल्या गेल्या सागर याच्या माध्यमातून. ताबडतोड अशी फलंदाजी आपण बघितली रोहन याच्या माध्यमातून. रोहन याचा विचार केला गेला तर 20 धावांची नाबाद खेळी त्याच्या माध्यमातून केली जाते. रोहन याची जर फलंदाजी आपल्याला आवडली असेल तर रोहन याच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धावफलक 23. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अंतिम 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय आणि स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता मला वाटते अरविंद याची वर्णी लावली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत ड्रिंक्स ब्रेक, कारण जर विचार केला गेला मित्रांनो तर ऊन खूप आहे. अनेकदा आपण समालोचकांच्या माध्यमातून ऐकलं, जेव्हा जेव्हा 2 षटक हाताळून होतील तेव्हा तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी जरूर पाठवायचंय, कारण पाण्याची खूप नितांत अशी गरज आहे. अंतिम निर्णायक षटक अरविंद. यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला जातोय. या ठिकाणी एक टप्प्याखेरीज चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा. चौकार 4. मोठा फटका आला जरूर. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं गेलं. यावेळी मात्र नियम क्रमांक 22 या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे. इट्स अ वाईड बॉल. पंचांकडनं इशारा येतोय. अवंतर धावेनिशी धावफलक 1च्या मदतीने 1 न वडारेल जाऊन पोहोचेल 28-28. यावेळी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू निघून जाईल मात्र पार्किंग लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा. षटकार 6.
काय फलंदाजी केली जाते, ताबडतोड अशी फलंदाजी आपण पाहता येता रोहन याच्याकडनं. 19 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा, 55 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितली विस्फोटक अशी फलंदाजी, त्याच पद्धतीची फलंदाजी यावेळी मात्र पुन्हा एकदा फुल पॉवरफुल आहे, सक्सेसफुल चेंडूला फेकून दिले सरळ वाईडच मिड विकेटच्या डोक्यावरना. सचिन चली साजन के ससुराल, मोठा तडाखा षट तर या षटकाराच्या मदतीने आता मात्र धाव फलक तब्बल 40. काय फलंदाजी केली जाते रोहनेच्या माध्यमातून. रोहन इज ऑन अ हॅट्रिक, इथून मात्र हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. चला यापुढे होणारा सामना असेल विराट स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील टीम वडपे. बोट टीम कॅप्टन्स पहिली इनिंग झाल्यानंतर लगेचच आपण नाणेफेक करण्याकरिता कर्णधाराला पाठवून द्यायचं आहे. या 40 धावांचा विचार केला गेला तर तब्बल 36 धावा रोहन याच्या नावावर. बघूया षटकातील पुढचा चेंडू. आणि इथे मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. चांगला कमबॅक म्हटलं जाईल गोलंदाज अरविंद याच्याकडनं. या षटकाचा विचार केला गेला तर आतापर्यंत शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. 5वा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. ज्यावेळी मात्र चुकीला माफी नाहीये, क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एकंदरीत चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या रिझन मध्ये. सीमा पार येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4. गरिबी में आटा गिला, कारण एकतर धाव संख्येचा विचार केला गेला तर धाव फलक झपाट्याने वाढला गेलाय. पदतालिकेमध्ये थोडंसं फंबल होत आहे. धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 45. क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात रोहित शर्मा यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. आणि यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. इथून मात्र पारीचा अंत होतोय सचिन याच्या. एकंदरीत जर विचार केला गेला षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या तब्बल 45 आणि जिंकण्याकरिता तब्बल 46 धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 2 धावांची पेनल्टी असेल या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एकंदरीत धावफलकाचा विचार केला गेला तर 47 आणि इथून जिंकण्याकरिता बरोबर 18 चेंडू आणि 48 धावांचं आव्हान असेल. यापुढे होणारा सामना असेल विराट स्पोर्ट्स आणि टीम वडपे. बोट टू टीम कॅप्टन्स आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडायचं. त्या ठिकाणी जोडले जातील व्हॉइस ऑफ भिवंडी, एक मधुरमय असा आवाज. पाटील सर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचे आहे. ब्ल्यू स्टार वडपे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय विराज 11-1200 चे कॅप्टन आलेले आहेत. मी आपण टॉस इथे करणार आहोत. मी पारिवली कोलिवली गावचे समाजसेवक विशाल दादा जाधव यांना विनंती करते आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विशाल जाधव
माझा आवाज जर आपल्याला जात असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. पारिवलीचे ते खेळाडू देखील आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. त्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस साठी इथे विशाल आमच्या सोबत जोडलेला आहे. तर आपण टॉस दाखवूया दोन्ही टीमला. एका बाजूला A1 ट्रॉफी शेलर आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक विराज ग्रुप 1200. A1 ट्रॉफी असा कॉल आहे आणि आलेला आहे विराज 120. थँक्यू विशाल भाऊ. आपण बसून घ्यायचं. आपण थोडासा निर्णय कळूया आपण जरासा प्रेक्षकांना. रोहित, टॉस जिंकले काय निर्णय? फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला मॅच आपण खऱ्या अर्थाने खूप चांगला जिंकला. चांगली चेसिंग केली. समोरचा संघ गोलंदाजीसाठी इथे ओळखला जातोय. तर त्या संघाबरोबर खेळायचा किती धावा बनवणार 3 षटकामध्ये? 45+. एक प्रश्न माझा असेल की काही संघामध्ये बदल असेल की आहेत ते खेळाडू खेळतील? तोच संघ आहे. सामना रंगत होईल. यस. आपल्या संघासाठी शुभेच्छा. योते रोहित, इथे टीम वडपेचे कॅप्टन आहेत. आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्हाला फिल्डिंग पाहिजे होती. म्हणजे मनासारखं झालं. तुम्हाला गोलंदाजीच करायची आहे. 3 षटकांचा सामना आहे. पहिला सामना आपण जिंकला. खूप चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली. काय अपेक्षा टीमला काय सांगशील? काय नाही, भारी खेळा. नाही, ते सर्वच भारी खेळतात. तुझं रोल काय टीम मध्ये? तू खूप बॅटिंग करतोय की गोलंदाजी करतोय? दोन्ही करतोय. सामना रंगत होईल का? हो. कसं वाटलं शो? 1 नंबर. क्या बात आहे. कॅप्टनने सांगितलं की 1 नंबर. मित्र, टॉस झालेला आहे. विराज ग्रुप शेलार 1200 या संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. येत्या 2 मिनिटांमध्ये दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. तोपर्यंत जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला आपण मॅचच्या दिशेने वळत आहोत. भरपूर चांगला लक्ष ठेवण्यात आलेला आहे. 47 धावा झालेल्या आहेत आणि 48 धावांचं आव्हान इथे पहिल्या 3 षटकामध्ये ठेवण्यात आलेला आहे. मी वेलोली टीम संघाला विनंती करेल, आपला क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. इथे आपण पाहतो गायत्रीनगर टीम संघाची मॅच ऑन करायची आहे. जेव्हा टॉस संपन्न होतो तेव्हा तुम्ही रेडी असणं फार महत्वाचं आहे. येणारे अजूनही फ्युचरमध्ये तुम्हाला पुढे जाऊन भरपूर चांगला क्रिकेट खेळायचा आहे. जे कॉमेंटर तुम्हाला सांगत असतात त्याला तुम्ही फॉलो करणं फार महत्वाचं आहे. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 16 धावा प्रति षटका मागे इथे जमा करायचे आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर अमोल आणि संदेश. नेहमीप्रमाणे आज स्वप्नीलची कुठेतरी कमतरता टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आज सागर डी मार्ट मध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर अरविंद देखील. एकाने 19 खर्च केला तर अरविंदने सांगितलं मी देखील 22 खर्च करेन. वरचढ आहे गायत्रीनगर टीम संघामध्ये. मात्र काही खेळाडूंची उपस्थिती नाहीये. मात्र जे खेळाडू आहेत आज त्याच्यामध्ये तुम्हाला खेळावा लागेल. 48 धावा बनवायच्या आहेत. 48 धावांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात होणं फार महत्वाचं आहे. पाहूया आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता अमोल. तो मैदानामध्ये उतरला गेलाय. त्याच्याकडून फार अपेक्षा आहे आणि जेव्हा अपेक्षा असते तेव्हा चांगला खेळ होणं देखील फार महत्वाचं आहे. मागची स्पर्धा गाजवली होती. दुसऱ्या क्रमांकाचा विजेता पद पटकावलं होता गायत्रीनगर टीम संघाने.
आपल्या गायत्री नगर मध्ये बँजो पार्टी के साथ सर्वांना नाचायचं असेल तर आज देखील तोच क्रिकेट खेळावा लागेल. ईट का जवाब पत्थर से देना जरुरी है. वेलोली टीम संघाला तुमच्या बॅटिंगचा उत्तर देणं फार महत्वाचं आहे. 48 धावांना सुरुवात इथे होते. गोलंदाज सुमित, फ्रंट लाईन गोलंदाज सुमित सुमित गोलंदाज आहे, काही हरकत नाहीये. नावाला जर खरंच ट्रेंडिंग मध्ये आणि ब्रँड बनवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. वो कहते हैं ना, नाम में क्या रखा है. जब तक आपका काम सही नहीं है पब्लिक आपको नाम देने वाली ही नहीं है. तर इथे सुरुवात होत आहे. सुमित गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. चला, फिल्डिंग लावून झाले असेल तर गोलंदाजी आपण सुरू करायची आहे. अमोल, आज अमोलची देखील परीक्षा आहे. आज अमोलला खेळावं लागेल आपल्या संघासाठी. किती धाबा बनवेल हे फार महत्वाचं आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजचा क्या बात आहे. आणि पंचांनी इकडे नो बॉल दिलाय. म्हणजेच आता काय घडले पंच भाऊ आम्हाला सांगतील. इस नो बॉल, कोणता नो बॉल आहे पंचांनी आम्हाला दर्शवायचं आहे. यस, कॉलिंग आपण दुसऱ्या बाजूने दिली होती आणि चेंडू दुसऱ्या बाजूने टाकलाय. आणि आता इथे जीवनदान कोणाला मिळाले तर अमोलला. चला, नो ऑर्गनाइज विथ अंपायर. कोणीही ऑर्गनाइज करणार नाहीये तिथे. अंपायरांशी चर्चा कोणीच करू नका. अंपायर इज बेस्ट जज. ज्यांनी जो डिसिजन दिला तो डिसिजन शेवटचा असेल. नो +1 धावा झाल्या, 2 धावा. आणि कोणाचा विकेट मिळाला होता पहिल्या चेंडूवर? अमोलचा. आता त्या अमोलला संधी दिली इथे. अमोल देखील विचार करत असेल की मैं बाल बाल बचा. 48 धावातून 2 धावा मायनस 46 धावा आता 18 चेंडू मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. फ्री डे. पुढचा चेंडू फ्री डे आणि बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर, तो म्हणजे संदेश. संदेशने फ्रीच्या चेंडूला कॉर्नरच्या वरतून पाठवलाय. तारा मंडल मध्ये चेंडू चाललाय. तो षटकार. बौद्ध समाजाचे खेळाडू खेळत आहेत. त्यांचा खेळ जवळून बघितल्या मागच्या 6 वर्षापासून या असोसिएशन मध्ये समालोचक करत आहे आणि त्यांचा खेळ अगदी चांगला देखील राहिलेला आहे. सर्वच खेळाडू आपल्या गावासाठी खेळत आहेत, आपल्या नावासाठी खेळत आहेत. सुमित गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. अजून एक मोठा फटका खेळायचा होता मात्र प्ले डाऊन झालाय. मोठा झटका. संदेश बॅक टू डग आउट. एजे स्टाईल नाही तर सुमेध स्टाईल हा बोल्ड केलाय. अगदी बॅटचा एज घेऊन स्टँडवर लँड झाला होता चेंडू. पंच विनोद नाईक सर आणि भाऊ पाटील हे 2 पंच आपण पाहतायत मैदानामध्ये आपली चांगली कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस फायनलचा दिवस आहे आणि आज फायनलच्या दिवसामध्ये सर्व संघ जे आहेत वेळेवर येत आहेत आणि खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत. गिरीश वालंजन सर आपण पाहतोय, भाऊ पाटील, विनोद नाईक आणि त्याचबरोबर आज ऑफिशियल आमचे एक्सपर्ट स्कोरर गेली 7 वर्षापासून जे स्कोरिंगच्या भूमिकामध्ये या भिवंडी नगरीमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गुणलेखकांचं काम करत आहे ते
विशाल नाईक आपल्यासोबत जोडलेला आहे. प्रिन्स मूवीज वाहिनी 2011 पासून या लायडिलिगस दुनियामध्ये पहिला टेक्निकल टीम किंग ऑफ लायडिलिगस या भिवंडीचा पहिला चेंडू त्यांनी आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून दाखवलं. ते प्रिन्स मूवीच्या सोबत आपण आहोत. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडचा वापर केला नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये, लॉब करायचं होतं. इथे सुरेश रैनाच्या अंदाजामध्ये हा चेंडू बाहेर फेकून द्यायचा होतं, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे धावफलकावर 8 धावा. 48 मधून -8, 40 धावा अजून बनवायच्या आहेत. चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच 15. अजूनही मॅच आहे, अजूनही मॅच समाप्त झाली नाहीये. अमोल जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत हा मॅच तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून गेले क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, चुकीचं क्षेत्ररक्षण. भरपूर पुढे निघून आले होते. 1 2 4 येतोय चौकार. चौदा एप्रिल सर्वांचा आनंदाचा दिवस असेल. प्रचंड मेळावा असेल भीम जयंतीचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि पॅडचा वापर नाहीये. पंच वलतायत लेग बायचा इशारा करताना भाऊ पाटील फ्रॉम खारबाव. धावा झाल्या धावफलकावर 13 धावा 13. चौकारानंतर सिंगल धाव येणं देखील फार महत्वाचं होतं. सुरुवात चांगली झाली आहे. टाळ्यांचा आवाज प्रकाशचा तुम्हाला ऐकायला मिळतोय. टीमचा एक घातक बॅटर येणं बाकी आहे प्रकाश. सध्या तरी आपण पाहतोय अमोल आणि अरविंद खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. अरविंदच्या बॅटमधून एक चौकार आला होता. आज स्वप्नीलची कमतरता टीम मध्ये. प्रफुल्ल नाही या संघामध्ये. 3 ते 4 खेळाडू नाही आहेत. काही हरकत नाही, जेवढे आहेत त्याच्यामध्येच आज खेळावा लागेल. आणि खेळून आज पुन्हा एकदा गायत्री नगर मध्ये प्रणीतचं फेमस बँजू पार्टी लावायची आहे, तर तुम्हाला चांगला खेळावा लागेल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म. हा चेंडू उडवलाय मात्र हवेमध्ये. ओ माय गॉड, एका मॅच मध्ये 2 संधी देणं एका खेळाडूला म्हणजेच आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारणं असं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर ते प्ले डाऊन झाले होते आणि दुसऱ्यांदा तर झेल असं वाटलं की पकडलीच आहे. आणि आता मी म्हणणारच होतो की एक बिग विकेट, एक गोल्डन विकेट म्हणणार होतं, मात्र कॅच सुटली. आता धाव देखील मिळाली म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर झालेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत त्या म्हणजे 14. आणि आता इथे धावांची जी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि विजयासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 34 धावांची आवश्यकता आहे. 34. यस, ड्रेसिंग पॅनल्टी जे आहे इथे ऍड केली जाते. आणि धावा आता 16 धावा धावफलकावर 16. चौतीस पाहिजे. 12-32 आता इक्वेशन आलाय म्हणजे प्रति षटकामागे 16. वेलकम राज तांबे. आज लांब काय आहे नक्की ठरलंय की काय? आज जायचंच नाही व्यासपीठावर. अरे आयोजक सर्व मित्र आहेत, प्रेमाने तुला. चांगला व्यक्तिमत्व आहे, सर्वांच्या हृदयामध्ये तुझं स्थान आहे. आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच धामणगाव, गोरसई अड्डा, निंबोली अड्डा, खांडपे अड्डा, कोणताच अड्डा सोडत नाही या राज तांबे याच्याकडून प्रत्येक अड्ड्यामध्ये. कारण की त्याचा असलेला हा बैल शर्यत क्षेत्रामध्ये त्याचं नाव भरपूर आहे. तर जाऊया आपण. धावसंख्या 16 धावा धावफलकावर 16. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 राकेश गोलंदाज आला. आपण एन्जॉय करतोय आपण मित्रांनो A1 चषक 2025 उमेशजी सोनावणे साहेबांच्या संकल्पनेतून विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषकाचा आजचा मेगा फायनल डे. मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी असतातच. आपण त्या अडीअडचणी दूर ठेवून आपण क्रिकेट खेळतो. आनंदाचं वातावरण आपण आपल्या मनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खेळत असतो. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर
हसू आणण्याचं काम, हास्य निर्माण करण्याचं काम समालोचक मी संदेश पांडे भिवंडीकर नेहमी करत असतो. कारण की आयुष्यामध्ये भरपूर काही आपण गमवलेलं असतो, काही कमवलेलं असतो. मात्र खेळामध्ये खेळाचंच वातावरण असणं फार महत्वाचं आहे. हसी मजा होणं फार महत्वाचं आहे. चला गोलंदाज आल्या. राकेश धावा डिफेन्स करेल का? प्रति षटकामागे 16 धावा बनवायच्या आहेत. अमोलला 2 संध्या मिळालेल्या आहेत या मॅच मध्ये. पहिला चेंडू, फुलटा चेंडू ऑन साईडला चाललाय. चेंडू सीमेच्या दिशेने येईल. गगनभेदी षटकार अमोलच्या बॅट मधून. इथे षटकार कोणाच्या बॅट मधून आलाय? ज्या खेळाडूला खऱ्या अर्थाने जीवनदान मिळालंय ना, बेलुडी टीम संघाच्या खेळाडूंनी जी चुकी केली आहे ना, त्या चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. अमोलला आता आउट करण्याकरिताच चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला. हा खेळाडू चालला ना मॅच घेऊन जाईल. धावा झाल्या धावफलकावर. इथे पाहायला मिळतं 22 धावा. 11 चेंडू 26 धावांचा इक्वेशन आहे. आता 11 गेंदे 26. 11-26 चा हल्ला विसरणार नाहीये. मात्र 11-26 धावांचा टार्गेट गायत्रीनगर मात्र विसरणार नाहीये. गोलंदाजाने केलंय कमबॅक. राकेशने घेतला विकेट. मैच की बड़ी विकेट मिलती हुई टीम वेलोली टीम को. जे षटकार आला, एखादी सिंगल डबल देखील क्रिकेटमध्ये क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल डबलला फार महत्त्व देणं फार महत्त्वाचं. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये प्रत्येक संघामध्ये 4 खेळाडू असे असतात की ते षटकार आणि चौकारच खेळत असतात. आणि असे मोजकेच खेळाडू जे असतात ते क्रिकेटमध्ये सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिला वापर जास्त करत असतात. तिथे न्यू बॅटर अमर गेले मैदानाच्या आतमध्ये. ब्लॅक डायमंड ऑफ गायत्रीनगर मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळणं फार महत्त्वाचं आहे. धावा झालेल्या आहे. धाव बलकावर 22 धावा. 10-26 इक्वेशन आहे. 10 गेंदे 26 रन. डावखुरी आताचा खेळाडू गेला म्हणजेच ऍडव्हान्स आहे. बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आहे डावखुऱ्या खेळाडूला. शाळेच्या दिशेने जी बाउंड्री आहे ती बाउंड्री थोडीशी जवळ आहे. फायदा घेईल का गोलंदाज? ज्या प्रकारे आक्रमकता पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. एक फुलटा चेंडू टाकला. फुलटा चेंडू षटकार आला आणि त्यानंतरचा कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. राकेश गोलंदाज व्हीआयपी डिझाइन करून बॅटर अमर सज्ज होते. मॅच थोडी गरम झाली आता. इक्वेशन चेंज आहे. 10 चेंडू 26 धावा. ओ माय गॉड, बीमर चेंडू टाकलाय गोलंदाजाने. त्याच्यावर चेंडू चालला सीमेच्या दिशेने. येतोय पंचांचा इशारा. चौकाराचा 1+4 मिळाला पंजा. मी अगोदरच म्हटलं की 4 ते 5च खेळाडू आहेत गायत्रीनगर टीम संघाकडे. मात्र ते असे आहेत ना, ते कधीही मॅच फिनिश करू शकतात. त्याच्यामध्ये अमरचं नाव देखील आवर्जून घेतो आपण. तर धावा झाल्या आता धावफलकावर 27 धावा. येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे 2 धावा जरी आल्या तर मॅच बनवू शकतो. राकेश गोलंदाज. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा अमरने पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली बॅटरच्या माध्यमातून. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. ते आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात 29 धावा. आता 19 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 9 गेंदे 19 रन. राकेश पुढचा चेंडू. ओ माय गॉड, लेग स्टंपवर चेंडू होता. ऍडव्हान्स भरपूर होता बॅटरला. मात्र चेंडू चालला लेग स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा विनोद नाईक सरांच्या माध्यमातून. अजून एक एक्स्ट्राची धाव स्कोर कार्डवर जोडली जाते. धावा होत आहेत धावफलकावर 30 धावा 30. अजूनही इथून 18 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रति चेंडू मागे 2 धावा बनवायच्या आहेत टीम विम स्पोर्ट्स गायत्रीनगर टीम संघाला.
विकास निकम साहेबांचा हा संघ भिवंडी निजामपूर शर्मानगर पालिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा जो आहे साहेबांनी लावला होता आणि त्यांच्याच या परिसरातील हा संघ गायत्रीनगर त्यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळत आहे. विकासजी निकम साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. बॅटची एज अँड गॉन. विकेट. बॅटर आमर आउट. पाण्याची मागणी केली आहे. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मी काल 2 दिवस झालं मी सांगत आहे की पाणी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मैदानामध्ये घ्या. टेम्परेचर आजचा देखील 38 आहे आणि पाण्याची शक्यता सर्वांनाच आहे आणि पाणी इथे पुरवला गेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून थंडगार पाणी आहे. तुम्ही बिंदासपणे पाणी मागा. पाणी तुम्हाला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. इथे अमरने घाई केली. अमरला आता परतीचा प्रवास करावा लागेल. मैदानाच्या बाहेर आपल्या डगआउट मध्ये परतताना बोंबातोय. धावा झाल्या 30 धावा. येणारे 8 चेंडू 18 धावांचा इक्वेशन आहे. चला फिल्डिंग लावा आपण. आता पाणी ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर आली आहे. पैसे को पाली पिलाना ये भी पुण्य का काम है. गोलंदाज राकेशचे प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतात. राकेशने धावा भरपूर खर्च केल्यात मात्र विकेट देखील मिळालाय. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात राकेश गोलंदाजाने. न्यू बॅटर आकाश. आकाशामध्ये एक सूरज चमकताना आणि आकाशामध्ये षटका टोकेल का पाहूया आपण. नेक्स्ट मॅच विराज ग्रुप 1200 शेलार अगेन्स्ट ब्लू स्टार वडपे. बिग मॅच फाईट पाहायला मिळेल. फाईट बॅक. टाइम थोडं कमी घ्यायचं राकेश आपण. राहुल विकेटने पुढचा चेंडू टाकला जात आहे. ओ माय गॉड. स्लॉट मध्ये चेंडू आलाय. मिड विकेटच्या वरतून जाणारा खणखणीत षटकार. एकच मारला मात्र जोरदार मारला. येतोय षटकार. बकासूरचे फॅन असतील त्यांनाच हा संगीत आवडला असेल कारण की सध्या ते देखील ट्रेंडिंगला आहे. मग मथुरचे फॅन आहेत. बकासूर सुंदरचे फॅन आहेत. मिल्खाचे फॅन आहेत. सोन्याचे भरपूर फॅन आहेत. धावा झाले 36 धावा धावबलगावर. आता आलेला आहे सर्वांना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणारा 7-12 उतारा. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू डॉट आला ना मग 6 चेंडू 12चं इक्वेशन असेल. पंचांसोबत थोडीशी चर्चा करतायत गायत्री नगर संघाचे फलंदाज. सो रिक्वेस्ट आपण आपल्या जागेवर जायचंय. चेंडूची बदलण्याची मागणी करतायत मात्र पंचांनी सांगितले की हा चेंडू मध्ये काही खराबी नाहीये. गोलंदाज राकेश डी मार्ट मध्ये आपला एटीएम कार्ड खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलटा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आता उडालाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आता इक्वेशन तुमच्या समोर असेल. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. घेऊया एक ब्रेक. ब्रेक मध्ये गोलंदाज येईल आपल्या जागेवर. तोपर्यंत ऐकूया एक प्रोफेशनल ऑपरेटेड निखिल याच्या माध्यमातून मधुर संगीत. धावांची जी आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 10 धावा इथे बनवायचे आहेत. 10 का दम कोण दाखवणार. गोलंदाज की बॅटर.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजाकडे जर बघितलं तर असं वाटतं की भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आपला अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावणं फार महत्वाचं आहे. पाहूया कोणत्या प्रकारे अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये लावला जाईल. संदीप यांच्या माध्यमातून. संदीप गोलंदाज तयारीमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टॅकिंगला बॅटर आपण पाहतोय अरविंद तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने एक चौका ठोकलाय. हुक केलाय चेंडूला, शतरक्षक दूरवर आहे, चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. अजून किती धावांचं टार्गेट द्यायचं. 48 धावा बनवण्याकरता तयारी पहा किती चांगली केली आहे गायत्री नगर टीम संघाने. पहिल्या चेंडूवर संदीपच्या चौका ठोकला बॅटर अरविंदने. आता इक्वेशन सोपर आलंय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. आज गोलंदाज राकेशने भरपूर निराश केलं. तब्बल 22 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 2 विकेट देखील मिळाले होते, मात्र धावा 22. डोके दुखी मात्र संदीपचा कमबॅक पाहायला मिळतोय. बॅटर आउट अरविंद, विकेट डाऊन. पुण्यामध्ये अटक करण्यापेक्षा भिवंडीमध्ये अटक झालेलं परवडणार नाहीये आणि लवकर सुटतच नाही. म्हणून सांगतो सर्वांनी आयुष्य चांगलं जगा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परिवाराच्या सोबत तुम्ही एन्जॉयमेंट करा. धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि न्यू बॅटर मैदानाचे प्रकाश. 42 धावा, अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 गेंदे 6 रन. संदीप गोलंदाज इथे चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतो चौकार. गुरसे गावचे निलेश कांबळे बाळा हे सज्ज झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भावेश पवार यांचे मोठे फॅन आहेत ते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने चांगलाच चेंडू टाकला होता, मात्र फिल्डिंग कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. 3 चेंडू मध्ये आता फक्त 2 धावांची आवश्यकता. प्रकाश अतिशय चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. चौका ठोकलाय. चला फिल्डिंग लावून घ्या, अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. प्रत्येक बॅटरने मोठे मोठे फटके खेळल्यात. अमोलने षटकार ठोकला, संदेशने षटकार ठोकला, अरविंदने 2 चौका ठोकले, अमरने 1 चौका ठोकला, आकाशने 1 षटकार ठोकला आणि प्रकाशने 1 चौका ठोकला. म्हणजेच जसं गायत्रीनगर या परिसरामध्ये जेवढे वार्ड आहेत ना, त्या वार्डातील एक खेळाडूने आपला खेळ खेळलाय आणि प्रकाशने आपल्या अंदाजामध्ये मॅच फिनिश केलाय. षटकार.